हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्ये वल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजचा शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेचा चिंतन आहे। त्या चिंतनावर आपण थोडासा चालू करणार आहोत। कालच्या चिंतनामध्ये आपण 71 नंबरची ओवीचा विचार केलेला होता, श्लोक क्रमांक 4 आणि ओवी क्रमांक 71 9व्या अध्यायामधली। 9वा अध्याय आपल्याला खूप दिवस पुरणार आहे, चालणार आहे। जवळजवळ 535 ओव्यांचा तो अध्याय आहे, 34 श्लोक आहेत त्यामध्ये। त्यामुळं सगळं प्रचंड असं तत्वज्ञान त्यामध्ये भरलेलं आहे। कधी कधी एकच ओवी होते, चिंतन वाढतं। कदाचित तुम्हालाही कंटाळा येत असेल, एकाच ओवीवर असं सारखं आपल्याला ऐकावं लागतं आणि त्यामुळं थोडंसं होतंय आपल्याला, पण बोलता बोलता वेळ कधी निघून जाते समजत नाही, त्यामुळे चिंतन वाढतं। वास्तविक रोज एक 5-10 ओव्या व्हायला पाहिजे होत्या, पण 9व्या अध्यायामध्ये, 12व्या अध्यायामध्ये, 13व्या अध्यायामध्ये हे शक्य नाही। मात्र 9वा, 12वा, 13वा, 18वा अध्याय यामध्ये एवढ्या ओव्या होणं शक्य नाही आहे, कारण त्याचं फार मोठं तत्वज्ञान त्या अध्यायामधून माऊलींनी मांडलेलं आहे। त्यामुळे भगवद्गीतेचं उकल आहे आणि ती उकल म्हणजे सगळे जे पदर आहेत ते ज्ञानेश्वर माऊलींनी उघडून दाखवलेले आहेत। आणि ती ही भाषा आईची भाषा आहे। ती भाषा शिकवण्याची नाही तर भरवण्याची आहे, चारवण्याची आहे। आपल्याकडे जे दिलेलं आहे ते शिकवत नाहीत काय माऊली, तर ते भरवतात, आपल्याला डायरेक्ट नेहमी आपल्या तोंडामध्ये घालतात। म्हणून ती आईची भाषा आहे, मराठी भाषा आहे। मराठी भाषा आईची भाषा आहे। अभिजात दर्जा क्लासिकल भाषा म्हणून त्याचा आता काय केलेलं आहे, त्याला मोठेपणा दिलेला आहे। पण हा मोठेपणा ज्ञानेश्वर माऊलींनी 700-750 वर्षापूर्वी देऊन दिलेला आहे। माझे मराठीची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके। मी त्याच वेळी त्यांनी प्रतिज्ञा केली, माझं मराठीचे बोल जे आहेत हे अमृतापेक्षाही श्रेष्ठ असतील, आणि खरंच ते सिद्ध झालेलं आहे। असो तर ह्या 9व्या अध्यायामधल्या ज्या ओव्यांचा जो चालणं आपला चालू आहे ते अत्यंत स्लो चालू आहे, ही मात्र खरं आहे। पण काही काही गोष्टी आता वेदांताच्या प्रक्रिया आपण बघायला लागलोय। जे वाद सांगितलेच नाहीत ना, त्या वादाचा कुठेही उल्लेख न करता सगळे वाद माऊली सांगतात, ह्याही विशेष गोष्ट आहे। ते वाद आपण बघायला लागलोय असं आपल्याला वाटत सुद्धा नाही। त्यामुळे ज्ञानेश्वरीचा एकदा अभ्यास चांगला झाला ना तर शास्त्राचाच अभ्यास होतो। फार महत्वाची गोष्ट आहे। कदाचित त्याच्या व्याख्या सांगता येणार नाही, विवेकाची, वैराग्याची व्याख्या, साधन चतुष्टय कोणतं आहे, विवर्तवाद कसा आहे, याच्या व्याख्या सांगता येणार नाही, पण विवर्तवाद समजणार आहे। आपल्याला व्याख्येशी काही देणं घेणं नाही। व्याख्या सांगणारे ज्यांना लागते त्यांना सांगावे लागतात, ते शास्त्र अभ्यास करणाऱ्या लोकांचं काम आहे। आम्हाला देव समजून जर घ्यायचं असेल तर व्याख्यांची काही गरज नाही, आणि ज्याला देव समजून घ्यायचा आहे त्याला इतर काही गोष्टी कराव्या लागत नाही। आणि ज्याला देव समजूनच घ्यायचं नाही त्यानं काही उलटं सुलटं केलं तर त्याचा उपयोग नसतो, हा मुद्दाच आहे। गोंदवलेकर महाराज म्हणतात, ईश्वर प्राप्ती हा जर उद्देश असेल तर संन्यास घ्यायची काय गरज आहे।
आणि ईश्वर प्राप्तीचा उद्देश नसला तर संन्यास घेऊन तरी काय उपयोग आहे. ह्या दोन्ही गोष्टीचा विचार माऊली म्हणतात. या सगळ्या व्याख्या आहेत त्या गरजेच्या आहेत कुठंपर्यंत, हे समजेपर्यंत. म्हणून एकदा जर समजायला लागलं, म्हणून आपण बरेच एक विनंती आहे, माझा एक स्वतःचा अनुभव आपल्याला सांगतो. ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाकडून आपण उपनिषदाकडे वळून पहा, तुम्हाला एक वेगळी गोष्ट दिसायला लागेल. उपनिषदाकडून ज्ञानेश्वरीकडे येण्यापेक्षा ज्ञानेश्वरीकडून उपनिषदाकडे जाऊन पहा, म्हणजे एक प्रयोग म्हणून करून पहा, तर तुम्हाला त्यातले जे 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 म्हणून सांगितलेले सिद्धांत आहेत ते ज्ञानेश्वरीच्या अनेक ओव्यामधून आपल्याला बघायला मिळतील. एका ओळीमध्ये नाही, अनेक ठिकाणी या 18 अध्यायामध्ये विखुरलेले आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे माऊली सांगायला लागलेत हे वाद जे आहे ते वाद सुद्धा समजून थोडेसे घ्यावे लागतात, म्हणून आपलं जरासं स्लो चाललेलं आहे. ठीक आहे. कालच्या चिंतनामध्ये विचार केलेला होता की 5व्या श्लोकाची ओवी, 5वा श्लोक सुरू आहे. नचमस्तानी भूतानी पश्चिमे योगमेश्वरम भूत ब्रह्मच भूतस्तो ममात्मा भूत भावना. आमच्या प्रकृती पहिली कडील भाव जरी कल्पने विन लागशी पाहो तरी मजस माझी भूते हेही वाहो जे मी सर्व म्हणून. काल आपण चिंतनाचा शेवट करताना कबीर महाराजांच्या एका दोह्याचा विचार केला होता. हद हद पर सब गये बेहद गयान होय बेहद के मैदान पर रमे कबीरा सोय. हे बेहद के मैदान म्हणजे प्रकृती पलीकडील भाव, त्या ठिकाणी कुठलीही कल्पना राहत नाही. आपण जगातून बाहेर पडलो की कल्पनेतून बाहेर पडतो. जगातून बाहेर पडणे या शब्दाचा अर्थ आहे जगाच्या विचारातून बाहेर पडतो. विचार हीच कल्पना आहे. आणि जेव्हा ही कल्पना आपण टाकून देतो त्यावेळी मज माझी भूते हेही वाहो जे मी सर्व म्हणून. मीच सगळं आहे, त्यामुळे माझ्यात भूत आहेत किंवा मी भूतसृष्टीमध्ये आहे, या बोलण्याला काय अर्थच राहत नाही असं माऊली बोलतात. एरवी संकल्पाची सांज वेळे. पुढचा आता दृष्टांतदायक सांगायला सुरुवात केली बघा. संकल्पाची सांज वेळे नावेक तिमिरती बुद्धीचे डोळे म्हणून अखंड तिची परी झावळे भूत भिन्न ऐशे देखे. ही सगळी सृष्टी आणि सृष्टीतली विविधता अनेकत्वानं मला का अनुभूतीला येते, याचं उत्तर माऊली इथं देतात. एरवी जी कल्पना आहे संकल्पाची सांज वेळे, म्हणजे बुद्धीचे डोळे म्हणजे ज्ञानरूप डोळे, त्याला विवेक म्हणतात. त्यामुळे कल्पनारूपी संध्याकाळच्या वेळी नावेक क्षणभर नावेक तिमिरती बुद्धीचे डोळे म्हणजे क्षणभर अंधाराने मंद होतात. तिमिरती म्हणजे अंधारानं बुद्धीचे डोळे मंद होतात. कशाच्यामुळं तर काल्पनिक बुद्धीचे डोळे जे आहेत ते कल्पनारूपी संध्याकाळ झालेली असते, संकल्प असतात आणि म्हणून बुद्धीचे डोळे अंधळे होतात. म्हणून तरी माझं स्वरूप हे अखंड असताना सुद्धा अखंडतेची परी झावळे. झावळे म्हणजे ते झाकलं जातं. माझं स्वरूप जे आहे एकसंग असताना सुद्धा अंधुक प्रकाशामुळे अनेक जीवांच्या रूपामध्ये विभागलेलं असतं. म्हणजे जीवच दिसतात, भगवंत दिसत नाही. हा कसला प्रकारचा अंधत्व म्हणायचं सांगा बघू. दिसत नाही म्हणायला जागा नाही बरं काय, दिसतं पण भगवंत तेवढा दिसत नाही. ह्याचा अर्थ आहे जे जे आवड असते, ज्याच्याकडे मन धावत असतं ते तेच आपल्या अनुभवाला येत असतं, अन्य काही नाही. म्हणून माऊलीने ते सांगितलेलं आहे संकल्पाची संध्याकाळ झाली की थोडासा अंधार पडलेला असतो. संध्याकाळ शब्दामध्येच अंधुक प्रकाश आहे. या मंद अंधकारामध्ये बुद्धीचे डोळे ज्ञानाचे डोळे झाकले जातात. बुद्धी असून त्याचा उपयोग केला जात नाही, विवेक असून तो वापरला जात नाही आणि म्हणूनच ते अंध डोळे होतात. म्हणून काय होतं त्याचा परिणाम म्हणून भगवंत अखंड स्वरूपामध्ये असताना सुद्धा तो तुटलेला दिसतो, विभागलेला दिसतो. वेगवेगळ्या जीवामधून चर आणि अचरामध्ये तो विभागलेला आहे, परा आणि अपराध प्रकृतीमध्ये तो विभागलेला आहे असं उगीच वाटतं. वास्तविक तो विभागलेला नाही. अखंडतेची परी शब्दच वापरलाय, अखंडितची परी, हे अखंडच आहे. झावळे, झावळे म्हणजे झाकून जातं. म्हणून भूत भिन्न ऐशे देखे. भिन्न भिन्न प्रकारची भूत म्हणजे पंचमहाभूतातले सगळे पदार्थ अनुभवाला येतात. वास्तविक कल्पना ही जीवाश्रित आहे. मागच्या चिंतनामध्ये आपण बघितलेलं आहे. कारण जीव जेव्हा कल्पना ही जीवाजवळ येऊन राहायला लागते
आणि त्याचा स्थायी भाव बनतो, त्यावेळी तो जीव वेगवेगळ्या कल्पना करावा लागतो. म्हणून कल्पनेची संध्याकाळी हे विचारात्मक बुद्धीचे डोळे झाकले जातात आणि तेव्हा भगवंताऐवजी ही सगळी चराचर सृष्टी दिसायला लागते, अनुभवायला लागते. पंचमहाभूत दिसायला लागतात. देव दिसेतच नाही, भगवंत दिसतच नाही, तर आपल्याला दिसतं ते विश्व. विश्वात्मा दिसत नाही, विश्व दिसतं. जगदीश्वर दिसत नाही, जग दिसतो. जग दिसतं, त्याच्या पाठीमाग जायला पाहिजे. जगाच्या पाठीमाग जगदीश्वर आहे, विश्वाच्या पाठीमाग विश्वेश्वर जगन्नाथ आहे. पण या जगन्नाथाचा पत्ता सांगून सुद्धा आता मागच्या वेळा सांगितलेला आहे, हृदयामध्ये राम. तर ह्या जगन्नाथाला पाहायचं असेल तर मी प्रकृतीच्या पलीकडे जायला पाहिजे. कल्पनेचे डोळे झाकलेले आहेत, म्हणजे बुद्धीचे डोळे झाकलेले आहेत आणि ती कल्पनाच माझ्या जीवाच्या ठिकाणी प्रभाव टाकते. म्हणून इथं पंचमहाभूत दिसायला लागतात, भगवंत दिसत नाही. संतांचं वेगळं आहे. संतांना जग दिसत नाही, त्यांना जगदीश्वरच दिसतो. आणि आम्हाला सगळे विषय दिसतात, त्यांना विषयांच्या ठिकाणी नारायण दिसतो. आणि त्यामुळे त्यांचं जनधन माता पिता हा विठ्ठल होतो. आणि माझं सगळे जे आहेत माझे गणगोत आहेत तेच माझे विठ्ठल होतात. आता विठ्ठल झाले तर बरं आहे, पण काय विठ्ठल होतात या शब्दामध्ये थोडंसं विडंबन आहे. तेच माझ्यासाठी सर्वस्व होतात, माझा आधार बनतात. खरा विचार केला तर हे संकल्पाची संध्याकाळ आहे. हे आयुष्य म्हणजे संकल्पाची संध्याकाळ आहे. पण संकल्पाच्या संध्याकाळामध्ये ज्ञानी लोक आपले डोळे उघडे ठेवतात आणि आम्ही आमचे डोळे मिटून घेतो किंवा आम्हाला मंद प्रकाशामध्ये दिसत नाही. आणि दिसत नसल्यामुळं आम्ही कल्पना करतो जगाच्या विविधतेची. भूत भिन्न शब्द वापरलाय माऊलीने. वास्तविक ही कल्पना जीवाश्रित आहे. आणि कल्पनेच्या संध्याकाळी हे विचारात्मक बुद्धीचे डोळे झाकले गेल्यामुळं आपल्याला भगवंताची प्रतीती येत नाही. त्यामुळे जीवसृष्टीमुळे ईश्वर सृष्टी अनुभवता येत नाही. ईश्वराचा प्रभाव कमी पडतो आणि सगळ्या जीवसृष्टीचा प्रभाव आपल्यावरती जास्त आहे. आणि ज्याच्या अंमलाखाली आपण येतो आपण त्यासारखंच वागत असतो. खरं विचार केला तर कारण नसताना सगळ्या विषयाने नात्या गोत्याने या जड असणाऱ्या सगळ्या पसाऱ्यानं मला बांधून ठेवलेलं आहे. हे बांधणं मला कळतच नाही. मला वाटतं मी स्वतंत्र आहे वाटते, मुळात नाही. फक्त जीवनमुक्त संतच फक्त स्वतंत्र असतात. अन्य आपल्याला स्वातंत्र्याचा अनुभव येत नाही. 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि आणखीन स्वातंत्र्य मिळतील. खरं स्वातंत्र्य कोणतं? ज्यावेळी विषयाच्या मगरमिटीतून मी स्वतःला सोडवून घेईन आणि विषयाला जेव्हा मिथ्यात्व देईन त्याच वेळी मिथ्यात्व द्यावं आणि भोगावं. त्यावेळी तो विषय बंधन करत नाही, बांधून ठेवत नाही. आणि बांधून ठेवत नसेल तर ही जीवसृष्टीतून आपल्याला बाहेर पडायला लागेल. प्रकृतीच्या पलीकडे अगोदर म्हटलं, आता आपण विचार करूया जीवसृष्टीच्या पलीकडे. ब्रह्मांड फार मोठा आहे, त्याचा विचार कशाला करायचा? मी माझ्या मुक्तीचा विचार करायचा. मला जगाला मुक्त करायचं नाही आहे, मला मुक्त व्हायचं आहे. जगापासूनही मुक्त व्हायचं नाही तर माझ्या विचारापासूनच मला मुक्त व्हायचं आहे. काही माणसं पळून जातात ना, मी जंगलामध्ये जातो, अरण्यामध्ये जातो आणि तिथं राहून माझा काय करतो? परमार्थ करतो. आता हा परमार्थ तिथं जाऊन केला तर पण चित्तच प्रपंचमय झालेलं असतं. कसला परमार्थ करणार आहे? ते चित्त प्रपंचमय झालंय हे सोडवायला बसायला कुठंतरी एका ठिकाणी संसारात सुद्धा बसून प्रपंच करत करत सुद्धा सोडवता येतात ना गाठी ह्या बसून. त्या जंगलात जाऊनच त्या गाठी सोडवायला पाहिजेत काय? काही कठीण गाठी अशा बसलेल्या आहेत, त्याला हृदयग्रंथी आपण म्हणतो. ह्या हृदयग्रंथीच्या गाठी अगदीच घट्ट आहेत, पण ह्या सोडवायला जंगलातच का जातो? मठातच का जातो? मंदिरातच काय जायची गरज आहे? किंवा तीर्थक्षेत्राला जायची गरज काय? ती गाठ सोडवायला मी माझा घरातला एखादा कोपरा पकडून सुद्धा ते करू शकतो. कारण विचारानं सोडवायचे आहे. विचार करायला जागेचा काय बंधन आहे सांगा बघू? काहीच बंधन नाही जागेचे. पण हा प्रभाव जर चुकवायचा असेल तर हळूहळू माझ्या विचाराला ते घालवायला पाहिजे. माझी जीवसृष्टी माझ्या बंधनाला कारणीभूत आहे, ईश्वर सृष्टी नाही. झाडं वेली समुद्र मला बांधून ठेवत नाही, अजिबात बांधत नाही. पण माझी नाती गोती, माझे संबंध, माझा देह संबंधी सगळ्या गोष्टी मी आणि माझं हे मला बांधून ठेवतं. आणि ह्यातूनच माझ्या डोळ्यावरती पडळ आलेलं आहे. त्यामुळे खरं काय आहे ते दिसतच नाही आणि खोटं काय आहे ते दिसायला लागलं.
खरं काय नाही दिसलं असतं तरी चाललं असतं एक वेळा, उशिरान दिसेल कदाचित, पण त्याऐवजी खोटं दिसतंय ना, हा मोठा धोका आहे. दोरी दिसली, दोरीच्या ठिकाणी साप दिसलाच नसता तर काय हरकत नाही, पण दोरीच्या ठिकाणी दोरी दिसत नसून सुद्धा साप दिसतो, ही धोकादायक गोष्ट आहे. कारण सापामुळंच माझी सगळी चलबिचल होते, भय निर्माण होतं, धावपळ होते. मी काहीतरी त्या सापाला घालवण्यासाठी अटापिटा करत राहतो, त्यासाठी कुणाची तरी मदत घेतो. हा साप म्हणजे हा प्रपंचरूपीच गोष्ट आहे, हा जग हेच साप आहे. जग जसा ब्रह्मावरला विवर्त आहे ना, तसा रज्जूवरला विवर्त हा साप आहे. आपण तुझा विचार करत नाही, विचार केल्यानंतर हे कळतं बरं काय. आणि विचार करायसाठी कशाचीही गरज नाही. मी माझ्या ठिकाणी माझ्याजवळ बसून विचार करू शकतो. त्यामुळे जीवाला बांधणारी जी अविद्या आहे, त्या अविद्येमुळं जे खरं काय आहे ते मला दृष्टीला दिसतच नाही. विवेक संपतो आणि अंधत्व येतं. हे अंधत्व कसलं आहे? धड पूर्ण आंधळा पण नाही आणि पूर्ण डोळे उघडे पण नाही, अशा स्थितीमध्येच हे भास होत असतात. बघा, संध्याकाळचा शब्द जो वापरलेला आहे, संध्याकाळावेळी पूर्ण प्रकाशी नसतो आणि पूर्ण अंधारी नसतो, अशी ती वेळ आहे. त्यामुळं जीव म्हणून काहीतरी बुद्धी आहे, पण ती बुद्धी परिपूर्ण नसते, अर्धवट असते. अज्ञान म्हणजेच काय? अपूर्ण ज्ञान. अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नव्हे, ज्ञान नसणं असा शब्दप्रयोग वापरता येत नाही. ज्ञान आहे पण अर्धवट आहे. डोळ्याला दिसतं पण अर्धवट दिसतं. आपल्या लक्षात आलं असेल या उदाहरणावरून. अज्ञान म्हणजे ज्ञान नाही असा अर्थ नाही. ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान नव्हे. मग तर ज्ञानाचं कमतरता. ज्ञान अर्ध ज्ञान म्हणजे अज्ञान. ज्ञान असतंच पण ते अर्ध असतं, चुकीचं असतं. ज्ञान नाही असा जगातले एक तरी जीव सापडेल का आपल्याला? पशु पक्ष्यांना पण ज्ञान आहे, त्यांनाही माहीत आहे चारा कसा मिळवायचा, मुलांना जन्म कसं द्यायचं, घरटी कशी बांधायची, भरारी कशी घ्यायची, झोपायचं कसं, उठायचं कधी, पाणी कसं प्यायचं, सगळं त्यांना माहीत आहे. ते अज्ञानी आहेत ते. आपण सुद्धा ज्ञानी आहोत, कारण मला काही कळत नसलेलं सुद्धा मला कळतं. मला कळत नाही हे मला कळतं, हे ज्ञान आहे आपल्याकडं. पण अज्ञान का आहे? अर्ध आहे म्हणून मला कळत नाही, हे माझ्या खऱ्या स्वरूपाने मला कळत नाही. प्रपंच कळला का? बरेच जण मोठे मोठे माणसं म्हणतात यशस्वी झालो प्रपंचामध्ये. किती खोटा गोष्ट आहे बाई ते. प्रपंचामध्ये यशस्वी होऊन झाला असं म्हणणं फार शुद्ध खोटं आहे. कधीच यशस्वी प्रपंचामध्ये होत नाही, कारण प्रपंच मूळचा उणीव असलेला आहे, त्याचा स्वभावच अपूर्ण आहे. आणि अशा अपूर्ण प्रपंचाला मी पूर्णत्व कसं देणार आहे सांगा? मला पूर्ण व्हायचं असेल तर प्रपंचाला घेऊन नाही, मी पूर्ण आहे हे जाणून घ्यायला. पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. विचार माऊली सांगतात, श्रुती सांगते, मी पूर्ण आहे. अपूर्ण त्याला कारण माझं अर्धवट अज्ञान आहे, अर्धवट ज्ञान आहे. अर्धवट अज्ञान नव्हे, अर्धवट ज्ञान हेच माझ्या विचाराला फाटा फोडणार आहे. भूतसृष्टीमधली अनेकता दाखवतं. मला एक असून सुद्धा अनेक दिसा लागतात. सगळा भगवंतच आहे, बाकी काही नाहीच. पण मला सृष्टीमध्ये माझ्या कल्पनेची संध्याकाळ झालेली आहे आणि कल्पनेची सांज वेळी नावेकती विरजती बुद्धीचे डोळे, ज्ञानाचे डोळे झाकून टाकलेले आहेत. ते अर्धवट आहे. त्यामुळे मला अर्धच असं ज्ञान होतं आणि ते अर्ध ज्ञान फार धोकादायक असतं. ज्ञान नसलं तर ती माणसं निवांत असतात, पण अर्ध ज्ञान असलं तर ती गोष्ट अवघड आहे. त्यामुळे विवेक संपतो आणि अंधत्व येतं. अंधत्व म्हणजे अर्धवट अंधत्व. आणि मंद अंधकारामध्ये ज्याप्रमाणे दोरीच्या ठिकाणी सर्पभान होतं, त्याप्रमाणे ज्ञानदृष्टी मंद झाल्यामुळं परब्रह्माच्या ठिकाणी जगाचं ज्ञान होतं. वास्तविक आहे परब्रह्म ओम सोहम भाव कळले. मागच्या चिंतनामध्ये आपण बघितलेलं होतं. म्हणून कल्पना जेव्हा जाईल तेव्हा खऱ्या अर्थानं माझं खरंच स्वरूप मला कळेल. म्हणून मी प्रपंचामध्ये यशस्वी झालोय, अर्ध्या ज्ञानाचंही लक्षण आहे. कारण कोणीही पूर्ण होऊ शकत नाही. प्रपंचाला मी जाणलं हे सुद्धा साफ खोटं आहे. जो प्रपंचाला जाणतो तो प्रपंचामध्ये गुंतणारच नाही. ज्यानं संसाराला जाणला तो जाणलेला असतो खरा म्हणून. मिथ्यात्वानं जाणणं ह्याला खरं जाणणं म्हणतात.
आणि भगवंताला सत्यत्वानं जाणणं ह्याला खरं जाणं म्हणतात. ओळखला हरी धन्य तो संसारी. ज्यानं भगवंताला ओळखला नाही त्याला संसारही ओळखता येत नाही. संसार ओळखायला भगवंतच ओळखायला पाहिजे. ते उन्ही तेच आहेत ना. सगळीकडे भगवंतच भरून राहिला. एका देवाला ओळखलं की सगळं ओळखल्यासारखं होतं. एकदा ते ज्ञान झालं की सगळी ज्ञान झाल्यासारखी होतात. श्रुतीची वचनच आहे ती आपल्याला सांगितलेली. एकदा तेच समजायला पाहिजे. एकदा अधिष्ठानाचं ज्ञान झालं की सगळी विविधता एकच आहे असं कळायला लागतं. जे एकदा जर त्या बीजाचं ज्ञान झालं, झाडातल्या बीजाचं ज्ञान झालं तर सगळे मग पुष्प फळं ही जी आहेत, पानं बुंदा मुळं ह्या फांद्या या एकच आहेत याची जाणीव व्हायला लागेल. हे बीजचा विस्तार झालेला आहे का बीजाचा विस्तार आहे. हा जग माझा विस्तार आहे असं मागच्यावर आपण चिंतन केलेलं आहे. पण कल्पनेनं ते अनेक वाटतात. कारण लक्ष जातं कशाकडं? बुंद्याकडं जातं, फळाकडं जातं, फुलाकडं जातं, फांद्याकडं जातं, मुळाकडं जातं. या सगळ्याकडे लक्ष गेल्यामुळे बीज दुर्लक्षित होतं. आणि इथं भगवंत सांगतात बीज दुर्लक्षित होणं म्हणजे तिमिर जती बुद्धीचे डोळे. म्हणून अखंड असलेलं हे जे माझं स्वरूप आहे त्या झावळी पडल्यामुळं, त्याच्यावरती आवरण पडल्यामुळं भूत भिन्न ऐशे देखे सगळी भूत मात्र सृष्टी नवीन नवीन वेगवेगळी दिसायला लागते. म्हणून माझा आत्मा तोच जगाचा आत्मा आहे. हा मुद्दा फार महत्वाचा माऊली यामध्ये सांगतात. फार मोठं स्पष्टीकरण आपल्याला यामध्ये द्यायला बघायला मिळतं. मोठ्याच्या मोठ्या पॅरेग्राफ माऊलीने दिलेला आहे. त्यामध्ये तो 71 ओळीमध्ये 72 ओळीमध्ये सुद्धा भरपूर स्पष्टीकरण दिलेलं आहे की ते म्हणतात कल्पनेच्या संध्याकाळामुळे माझे स्वरूप विशेष रूपाने अप्रकाशित व सामान्य रूपाने प्रकाशित जेव्हा असते तेव्हा अशा अर्धवट स्थितीमध्ये मीच महाभूताच्या रूपाने आणि अनेक प्राण्यांच्या रूपाने भिन्न भिन्न दिसतो. म्हणजे विशेष रूप माझा जे आहे विशेष रूपाने अप्रकाशित आहे. माझं विशेषत्वानं दिसत नाही. मी जाणला म्हणतो. कशाला जाणलं म्हणतोय आपण? काय करत नाही. मला देव कळला, मी स्वतःच मला कळलो तर देव सुद्धा कळेल. मीच स्वतःला मला कळत नाही कारण माझ्याकडे माझं लक्ष नसतं. म्हणून त्याचं विशेष रूप जे आहे भगवंताचं ते कळत नाही. सामान्यत्वानं कळते हे काहीतरी इथं आहे. सामान्यत्वानं कळतं हे तर दोरीच्या ठिकाणी काहीतरी पडलेलं दिसतं. माळ दिसते, दोरी दिसते, आणखीन काय काय दिसतं. काय दोरी नाही, सापासारख्या माळा दिसतात. नंतर भूरेषा वर्णन केलेलं आहे शास्त्रानं त्याचे. हे वेगवेगळं दिसायला लागतं. का सामान्य रूपानं तेवढं दिसतं पण विशेष रूपानं दिसायसाठी विशेष डोळे असावे लागतात. ते विवेकाचे डोळे आहेत असं माऊली म्हणतात. तैशी त्याची संकल्पाची सांज दे लोपे. पुढच्या ओळीमध्ये काय म्हणतात बघा. आता कल्पना जर निघून गेली तर अखंडतेची आहे स्वरूपे. त्या अखंड आहे असं जाणायला लागेल. जैसे शंका जात खेव लोपे सापपण माळेचे. 73 नंबरची ओळी आहे बघा. कल्पनेची संध्याकाळ ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्यावेळी जाते त्यावेळी अद्वैत रूपानं मी अखंड आहे असा होतं आणि तो भ्रम जो आहे जाता तो माळेवर सर्पपणा नष्ट होतो. शंका जात खेव लोपे सापपण माळेचे विशेष रूप स्पष्ट होतं. विशेष रूपानं ते प्रकट व्हायला लागते आणि त्याचं विशेष रूप जे आहे ती माळ आहे. किंवा आपण दोरीच्या बाबांना दोरी म्हणूया. जगाच्या रूपात म्हणलं तर जग कसं आहे तर ब्रह्मरूपच आहे हे कळायला लागतं. त्याप्रमाणे कल्पना जातात माझं वास्तव स्वरूप प्रकट होतं. कल्पनेची संध्याकाळ मात्र निघून गेली पाहिजे. आपण या संध्याकाळामध्येच वावरत असतो. ती स्वप्नमय संध्याकाळ आहे आणि त्यामुळे आपल्याला स्पष्ट जाणीव होत नाही. भगवंत अखंड आहे, करुणासागर आहे, दयाळू आहे अशी त्याची रूप मला जाणवतच नाही. म्हणून माळेवर होणारी मिथ्या सापाची कल्पना जर गेली त्याच वेळी माळेचं सर्पपण आहे ते नाहीसे होतं. आणि माळेचं मूळचं स्वरूप आहे माळ. ती माळ दिसायला लागते. दोरीवर सर्प दिसत होता ते दोरीच दिसायला लागते. हे त्याचं खरं वास्तव स्वरूप आहे. ते वास्तव स्वरूपानं ती कळली पाहिजे. म्हणून मुळात कल्पना करणारे जे मन आहे ते मनच मनात जायला पाहिजे. म्हणजे मन हे मुदळ जाय अहम भाव की ते के आहे. माऊली प्रश्न टाकतात. मला वाटते 5व्या अध्यायामध्ये गेली असावी काय कुठल्या अध्यायामध्ये मला आठवत नाही. काय तैसे मन हे मुदल आहे. कल्पना करणारं मनच घालवायला पाहिजे. कल्पना घालवत बसण्यापेक्षा ही कल्पना ही कल्पना गेली ती कल्पना गेली. कल्पना हजार आहे
त्याच्याऐवजी कल्पना करणारं मनच जे आहे ते मन जर भगवंताच्या चरणी लावलं म्हणजे तू मन हे मीची करी, त्यावेळी कल्पना निघायचा प्रश्नच येत नाही. मीच करी, मला भगवंताचं स्वरूप करून टाक तुझ्या मनाला, म्हणजे कल्पना करणारं मन गप्प बसेल. त्यामुळं मुळात कल्पना करणारं मन आहे, म्हणून मनातली कल्पना संकल्प नष्ट होतात. त्याच वेळी आपण कोण हे सत्यरूपानं कळायला लागतं. मी नुसती संकल्पच करतो आणि संकल्प विकल्प हे मनाचे सगळे काय आहेत स्थायी भाव आहे. ते करणार तेच करत बसतं. पण त्याला जर छंद जर नामाचा लावला, त्याला जर भगवंताच्या भक्तीचा छंद जर लावला तर त्या कल्पना सगळ्या निघून जातील आणि ज्याचं खरं स्वरूप जे आहे जगाचं आणि परमात्म्याचं ते आपल्या पुढे येईल. पण अज्ञानाच्या अंधकारामध्ये या संसाराचं मिथ्यात्व कळत नाही आणि त्या उलट मिथ्या असलेली गोष्ट सत्य वाटायला लागते. त्यामुळे श्री गुरुकृपा जर झाली कृपेनं किंवा भगवत कृपेनं संसाराचं मिथ्यात्व कळेल, संसाराचं भय निघून जाईल. साप नाही दोरीच आहे असं कळायला लागेल. त्यावेळी संसार दुःख जातं. संसार दुःख जायला ही कल्पनाच गेली पाहिजे. म्हणजे दुःख काल्पनिक आहे हे सुद्धा कळायला लागेल. कल्पनेनंच मी दुःखी होतो, कल्पनेनंच माझी आसक्ती वाढते, कल्पनाच का मला खेळवते. सत्य फार वेगळं आहे पण आपल्या लक्षात येत नाही. म्हणून आणि ही जर गोष्ट जर आपल्या लक्षात आली तर संसाराचं भय कुठेही राहणार नाही. कारण द्वैतातच भय असतं, अद्वैतात भय नसतं अशी श्रुती सांगते. काय श्रुती आहे ती आपण बघा. ती काय त्याची बघायची काय आपल्याला गरज नाही किंवा काय आहे ते आपल्याला माहीत पण नाही ते असू दे. पण द्वैतामध्ये भय असते पण अद्वैतामध्ये एकरूपता असते. एकाचं भय कसं वाटेल, मी मलाच घाबरेल काय कधी. माझ्यापेक्षा जेव्हा दुजे घडे तव तव संसार भय जोडे, जवजव दुजे घडे तव तव संसार भय जोडे. काय करायला पाहिजे, दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी. ही दुजे खंडन केलं पाहिजे कल्पनेचं. भूत भिन्नता जी दिसते ना ही दुजे आहेत. असे किती आहेत सांगा. हजारो भूत भिन्नता आपल्याला दिसायला लागते आणि त्याच्या भयामुळं संसार दुःख येते ना वाट्याला. सापाचं भय असल्यामुळं तर भीती वाटायला लागते. मग काट्या कुऱ्हाड्या आपण गोळा करतो, बंदुकी गोळा करतो मारायच्यासाठी, त्याचा अभ्यास करतो. ते केवढा आहे बघतो. संसाराचा अभ्यासच सुरू आहे. इथं एवढं आहे तिथं एवढं आहे, ते अमुक आहे. सूर्यापासून पृथ्वीची लांबी एवढी आहे, किती किलोमीटर आहे. चंद्र पृथ्वीपासून एवढ्या एवढ्या आकारामध्ये फिरतो. हे सगळ्या तपासण्या सुरू झालेल्या आहेत. वास्तविक त्याच्याशी माझ्या सुखदुःखाशी माझा त्याचा काही संबंध नाही. मी चंद्रावर गेलो तरी माझं दुःख संपत नाही. विचार करण्यासारखी मुद्दा आहे की नाही. की कोण नील आर्मस्ट्रॉंग वगैरे येऊन जाऊन आले, कोण आत्तानी कोणतरी आहेत ते चंद्रावर फिरायला गेलेले आहेत, तर त्यांचं काय दुःख गेलंय म्हणता नाही. त्यांना वाटते आता कधी पृथ्वीवर आम्ही येईन, त्या मधीच अडकून मरतोय का काय हे भय आहे. मग चंद्रावर जाऊन त्यामुळे काय दुःख कमी होतंय काय, होत नाही. चंद्र नव्हे अशा अनेक ग्रहांचा शोध लागू देत तरी सुद्धा दुःख जायला ज्ञानच पाहिजे. दुःख जायला त्या माझ्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञानच व्हायला पाहिजे. त्याशिवाय दुःख जात नाही. ही कल्पनेमध्ये मन रमत असतं. म्हणून दुःख आणि संसार दुःख आणि संसार दुःख म्हणजे संसार भय आणि संसार भयातून परत संसार दुःख. म्हणून यासाठी विचार केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका मने भय धरी रज्जूसाठी नाही साप पोटी कळले ते. जेव्हा सापच तिथं नाही कळलं तर संसार भय निघून जातं. भय धरी रज्जूसाठी, या रज्जूमुळंच भय आहे. आणि हा रज्जू म्हणजे जग आहे, जगातल्या कल्पना आहे. जग शब्दाचा अर्थ आहे जगाच्या कल्पना. म्हणजे जगाला देवापासून वेगळं मानल्यामुळं हा प्रकार घडलेला आहे. सगळीकडे एकच आहे, जग नव्हे परमात्माच सगळीकडे आहे. एक मानायचं तर जग मानतील आणि लोक. हे एकच आहे. एक म्हणजे काय, म्हणजे जग. एक म्हणजे परमात्मा आहे हे मानलं पाहिजे. आपण जगच आहे म्हणतो, जग नाहीच. पण नाही जर म्हटलं तर ते ब्रह्मरूप आहे असं म्हणायला काय हरकत आहे दिसते ना. तर ते सदा असत विलक्षण असं शब्द वापरलेला आहे. सतही म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही. विलक्षण पद्धतीनं आपल्या अनुभवाला येतं. सगळा विवर्तवादाचा दृष्टांत दिलाय बरं काय. सापावरती रज्जूचा, हा रज्जूवरती सापाचा विवर्त आहे. ब्रह्मावरती जगाचा विवर्त आहे.
विवर्त म्हणजे एखादी गोष्ट असते त्याच्यापेक्षा ती भिन्नतेने अनुभवाला येते, त्याला विवर्त म्हणतात. हा विवर्त इथे दाखवलेला आहे. काय म्हणतात? संकल्पाची सांज जे लोपे, सगळ्या ज्या कल्पना माझ्या होत्या, असं होईल तसं होईल ते होईल, मुलं 2 होतील, ती मला पाहतील, मग मोठ्या झाल्यावरती मला दवाखान्यात उचलून घेऊन जातील, माझी सेवा करतील, हात दाबतील, पाय दाबतील, सगळं करतील. पुढे जाऊन काय झालं? हे नव्हतंच काय, ते खरंच नव्हतं, असा अनुभवाला यायला लागेल कदाचित. संकल्पाची सांज अगोदरच जायला पाहिजे ना. कसल्या कल्पना करत बसतोय? मी माझ्या संसाराचं चित्र छानपैकी थाटलं होतं. एक कवी काय म्हणते बघा, मी माझ्या संसाराचं चित्र छानपैकी थाटलं होतं, परंतु पुढे काय? माझ्या 2 मुलांनी मला 6-6 महिने वाटून घेतलं होतं. आता कल्पनेतनं वास्तवात आलं ना. वास्तव तेच आहे. जसं मला कल्पना सुचतात ना, तर त्या कल्पनेतून बाहेर पडताना कधी वास्तव, कडवट वास्तव अगोदरच गिळायला घोट आपण शिकलो पाहिजे. अगोदरच घोट गिळावे, म्हणजे अगोदर घोट गिळले तर पुढे येणारं अमृताचाच अनुभव आपल्याला येईल. त्यामुळे पहिल्यांदा विषच निर्माण होते सगळीकडे. अमृत समुद्र मंथनातून विषच पहिल्यांदा आलं. काय अमृत पहिल्यांदा आलंय? नाही, अमृत येत. विष पचवल्यानंतरच अमृताचा अनुभव घ्यावा लागतो. वास्तव हे विष आहे. माझे कोणी सगळे संबंधी नाहीत. स्त्री पुत्र कलत्र हे अवघेची मायावंत, शेवटचा अंत न पवे कोणी. म्हणून तुका म्हणे, धरली तुझी कास तुझी, धरली कास तुझी म्हणतात. ऐशा चोरांचा कैसा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे. तुकाराम महाराज कसं बोलतात बघा, आणि आम्हाला जाग करतात. या कल्पनेतून बाहेर या. हे संसार मला आधार वाटतो, पैसे मला आधार वाटतात, शरीराचा मला आधार वाटतो, या कल्पना आहे. ज्यावेळी कल्पनेची संध्याकाळ संपून जाते त्यावेळी ते अखंड स्वरूपामध्ये नटलेला भगवंत जो आहे तो माझ्यासमोर प्रकट होतो, किंबहुना तोच मीच आहे याची जाणीव व्हायला लागते. पण ते केव्हा? हे तरी काढून टाकायला पाहिजेत ना. माझं असं होईल, माझं तसं होईल, मग मी हे करेन, मी ते करेन, मग मी सुखी होईन, मग मी नाही सुखी, अशी उदारीची भाषा नाही. मी आत्ता सुखी आहे, मी सतत सुखी आहे. सुख हा माझा स्वभाव आहे, आणि स्वभाव असल्यामुळं ती काय कुणाकडे मागावं लागत नाही. ते कुठून तरी येणार नसतं, ते परत जाणार नसतं, माझ्याकडून कोणी हिसकावून घेत नाही, कोणच घेत नाही. मी ज्ञान जर प्राप्त केलं तर मुलं, त्यात माझी मुलं आहेत, 2-3 मुलं आहेत, ती वाटणे घालायला बसतील काय माझे? ते बाबांच्याकडे काय सोनं नाणं नव्हतं आमच्या. आता काय करूया, ते आत्मज्ञानी होते आणि त्यांचं जे ज्ञान आहे ना ते वाटून घेऊया आपण. घेता येईल का सांगा बघू? नाही घेता येत. त्याला वाटणं नाही, त्याची चोरी करता येत नाही. घरात चोर आला तर टीव्ही, काहीतरी दागिनं, पैसा, अडका, आमचं मशीन, काहीतरी लॅपटॉप, मोबाईल चोरून घेऊन जाईल. मला घर चोरून घेऊन जाईल. माझा काय उपयोग आहे त्याला? मला शब्दाचा अर्थ आहे, माझ्यातलं ज्ञान तो का चोरून नेईल आणि कसा नेऊ शकतो? नेता येत नाही. ज्याची चोरी होत नाही, ज्याचा व्यय नाही. मागच्या वेळा आपण बघितलेलं आहे, राजविद्या राजगुह्यम पवित्रम उत्तमम. ते कसं आहे? सुसुखम कर्तुम अव्ययम. त्याचा काही अव्यय होत नाही, वेच होत नाही म्हणतात. कधीही संपत नाही असं ज्ञान आहे. ज्या ज्ञानाचाच विचार केव्हा येईल? संकल्पाची संध्याकाळ संपेल त्यावेळी जे अखंडत्व आहे भगवंताचं, ते अखंडत्व आपल्याला बघायला मिळेल. मी आणि ही सृष्टी दोघे एकच आहोत, सगळे भगवत रूप आहोत. हे भगवत रूपता जर अनुभवायचे असेल, माऊली म्हणतात, तेची संकल्पाची सांज जे लोपे, ती अखंडतची आहे, अखंडितची आहे स्वरूपे. जैसे शंका जात खेवो लोपे, साप पण जात खेवो लोपे म्हणजे निर्माण झालेली शंका जी असते ती लोप पावते. शंका निर्माण होते, कल्पना निर्माण होते, आणि सत्य आहे तिथंच असतं. कल्पनाच फक्त तयार होतात. कल्पनेला बाजूला करायचं आहे, सत्याला पाहायचं म्हणजे सत्य उघडच आहे. जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे असा शब्द आपण मुक्ताबाईचा अभंगाचा चिंतन मागच्या वेळी केलेलंच आहे. उघडा येते, फक्त त्याला पाण्यावरचं शेवाळ घालवायचं आहे, अन्य काही करायचं नाही असं माऊली बोलतात. त्यामुळं कल्पनेने दिसतं जग मात्र ब्रह्माचा विवर्त आहे म्हणून सांगितलं नाही. कल्पनेने दिसतं, पण यथार्थ ज्ञानाने ते दिसत नाही. काय मग दिसतंय की, पण खरं नाही असा निश्चय होतो, ते मिथ्या आहे असं. ही फार गंमतशीर गोष्ट आहे. इतर काय होतं? दिसत नाही असं होतं. म्हणजे दोरी दिसली
ती साप दिसत नाही. मुद्दा लक्षात घ्यायचा. परंतु परमात्मा जरी अनुभवाला आला, यथार्थ ज्ञानानं असला अनुभवाला आला भगवंत, तरी जग दिसायचं बंद होतंय काय? नाही होत. पण दिसतं तर मात्र मिथ्यात्वानं दिसायला लागतं, बाधित झालेलं असतं. आणि म्हणून कल्पनेची संध्याकाळच व्हायला पाहिजे. कल्पनेची सांज पूर्ण व्हायला पाहिजे, म्हणजे सांज निघून जायला पाहिजे. संकल्पाची सांज जे लोपे, त्यावेळी ते कळतं की हे भगवंतच सगळे काय अखंडच आहे स्वरूपे. जैसे शंका जात केव लोपे, साप पण माळेचे. संशयामध्येच आपण अडकलेला आहे. संशयामुळं आणि कल्पना तयार होते. कल्पनेमुळं खोटं खरं वाटायला लागतं. खोटं खरं वाटायला लागल्यामुळं खरं आहे ते कळतच नाही. आणि खरं कळत नाही म्हणून मी दुःखी आहे. मला जर वास्तव जर कळलं तर मी दुःखी कधी होणार नाही, ही लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. म्हणून माऊली काय म्हणतात बघा, एरवी तरी भूमी आतुनी स्वयंब, काय घडिया गाडगियाचे निघती कोंब, परते कुलालमतीचे गर्भ उमटले की. परत आता वेदांत वाद सांगायला चालू केला बघा. एरवी जमिनीमधून गाडगी मडकी निघत असतात, त्याचे कोंब बाहेर निघतात काय? भूमीतून बाहेर स्वयंभी स्वतःच गाडगी निघतात काय? स्वयंभ एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ, काय घडेया गाडगियांचे निघती कोंब. घडिया म्हणजे घडे आणि गाडगी, घडी गाडगे जे काय आहेत, रांजण जे निघतात, निघती कोंब काय जमिनीतून बाहेर येतात काय? ते जी भांडी तयार होतात मातीची, ती जमिनीतून बाहेर येतात काय? स्वतःच नाही. परत ते कुलालमतीचे गर्भ उमटले की, परंतु ते कुंभाराच्या कल्पनेच्या पोटात त्या आकाराचा गर्भ असतो आणि तो गाडग्या मडक्याच्या रूपाने प्रकट होतो, असं माऊली म्हणतात. एरवी मातीच्या घड्याचं, गाडग्याचं, मडक्याचे आकार जमिनीतून आपोआप निघतात काय असा प्रश्न आहे. एरवी तरी भूमी आतून स्वयंभ, काय घडिया गाडग्याची निघती कोंब. प्रश्नचिन्ह वापरून ती ओवी वाचायची. कोंब ज्यावेळी प्रश्नचिन्ह द्यायचं, घडे गाडग्याची निघती कोंब, म्हणजे जमिनीचे आपोआप निघतात काय? नाही. तर ते काय, तर कुंभाराच्या बुद्धीच काल्पनिक आकार घेते आणि ते घडे गाडगेच्या रूपानं प्रकट होतात. म्हणजे घटनिर्मिती ही कुंभाराची कल्पना आहे आणि या कुंभाराच्या कल्पनेतून ते निर्माण होत असतं. वास्तविक काय, ते मातीतून स्वयंभू असे बाहेर प्रकट होत नसतात. म्हणून घटादी पदार्थ जे आहेत मातीपेक्षा वेगळे नसतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. माती आणि घट वेगळे नाहीत. घट म्हणजे गाडगं मडकं आणि माती वेगळी नाहीत, मातीपासूनच बनलेली आहे. ज्याप्रमाणे घट उत्पत्तीला कारण कुंभाराची कल्पना आहे, त्याप्रमाणे या भूतादीच्या उत्पत्तीला कारण जीवाची कल्पना आहे. जसा कुंभार कल्पना करतो आणि डोक्यात घेतो आणि बुद्धीनं तो माठ घडवतो, गाडगं घडवतो, तसं जीवाची जी आश्रित असलेली जी कल्पना आहे ती भूतादिकाच्या उत्पत्तीला कारण आहे, ही जीवाची कल्पना. त्यामुळं सश्रुती, ज्याला शास्त्र म्हणते, हे पदार्थ वाचारंभन आहेत, त्यांना मातीशिवाय सत्ताच नाही. मृतिका एव असं एक उपनिषद सांगते बघा, ते आपल्याला लक्षात यायला लागेल. तेच इथं सांगितलंय माऊलीने, पण माऊली तेवढ्या अवघड भाषेमध्ये सांगत नाही. तर उपनिषदाची भाषा जराशी कठीण आहे, लवकर समजत नाही. जेवी नाम मात्र लुगडे, ते कसे बोलतात माऊली बघा चांगदेव 65 मध्ये. जेवी नाम मात्र लुगडे, एरवी सुतचिते उघडे, का माती मृत भांडे जयापरी. चांगदेव 65 मध्ये उभे आहे. त्यामध्ये वर्णन करताना म्हणतात, नाम मात्र, हे नाम मात्र आहे सगळं, वाचारंभन, नाम मात्र लुगडे. पण खरं काय, एरवी सुतचिते उघडे. अरे खरं बघायला गेलं तर ते सूतच आहे. जे नेसतात, परिधान करतात, त्यांच्या कल्पनेनं त्याला लुगडं म्हणायचं, त्याला धोतर म्हणायचं. मागच्या आपण बघितलंय का, मातीचे मृद भांडे किंवा मातीची जी भांडी असतात, ज्याप्रमाणे असतात तसंच ती मातीच दिसत असते. पण आमचं लक्ष मातीकडे नसतं, आमचं लक्ष अलंकाराकडे आहे, आमचं लक्ष आकाराकडे आहे. आणि अलंकार आणि आकार, नाम आणि रूप मला आकर्षित केल्यामुळं त्याच्यात असलेलं उपादान कारण जे आहे ते मला दिसत नाही. माती हे गाडग्याचं उपादान कारण, त्याशिवाय टिकणारच नाही. जगामध्ये परमात्मा किंवा प्रकृती मानूया आपण, परमात्मा हे उपादान कारण आहे, ईश्वर हे उपादान कारण आहे.
ईश्वर नसेल, ईश्वराची सत्ता नसेल तर जगाचं अस्तित्व भाती होणारच नाही. अस्ति आहे म्हणून भाती होतं आणि भाती आहे म्हणून मला ते प्रिय वाटतं. पण हेच आपण समजून घेत नसल्यामुळं आपल्याला या कल्पनेमध्ये आम्ही रमून जातो. पण ही कल्पनेची संध्याकाळ मात्र लोपलीच पाहिजे. हे अर्धवट अंधार आहे ना, तो गेलाच पाहिजे आणि प्रकाश पडला पाहिजे. आणि तो प्रकाश ज्ञानाचा आहे. ज्ञानाचा प्रकाश पडला म्हटलं की खरं जे स्वरूप जे आहे ते खरं स्वरूप आपल्याला यावं लागेल. त्यामुळे विचारानं आपण ठरवलं पाहिजे. विचाराने ह्या गोष्टी बाजूला केल्या पाहिजेत, कल्पना बाजूला केल्या पाहिजेत. म्हणजे जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान दृष्टीस पडायला लागेल. सर्व भूत मात्र हे ब्रह्माच्या अधिष्ठानावर कल्पित आहेत की म्हणून केवळ ती आभास मात्र आहेत. म्हणून सगळी भूत जे आहेत ती संकल्पामुळं दिसतात. वास्तविक हे गाडगे घडे जे तयार होतात हे काय जमिनीतून आपोआप निघतात काय? नाही, ही कल्पनाच आहे. तसं ही जी सृष्टी मला अनुभवाला येते जीवाला ती कल्पनेमुळेच अनुभव येते. म्हणून माऊलींनी दृष्टांत दिलाय, एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ काय घडे या गाडगे यांचे निगती कोंब परते कुलालमतीचे गर्भ उमटले की. अरे ते कुलालमती, कुलाल म्हणजे कुंभार, मती म्हणजे बुद्धी, त्याच्या बुद्धीतून उमटलेली ती कल्पना आहे. यथार्थ जर कळायचं बघायचं झालं तर ते काहीच नाही, ती नुसती कल्पनाच आहे. असा अजातवादी म्हणजे सांगतात की विवर्तवादानंतर हे सांगायला चालू केलं ती खरं काहीच नाही. हे जे आहे ते कल्पनेतलं आहे. जीवाची कल्पना जीवसृष्टी आहे आणि जीवसृष्टीमुळे म्हणजे दृष्टी सृष्टी वा मला दिसतं का माझी तशी दृष्टी आहे म्हणून सृष्टी अनुभवाला येते, अन्यथा अनुभवालाच आली नसती. हा मुद्दा त्यातला आहे. म्हणून कल्पना जर टाकल्या तर निश्चितपणाने आपण एक 2-3 ओव्या एकसारख्या साधारण बघितलेल्या आहेत बघा. एरवी संकल्पाची सांज वेळे नावे तिमिरती बुद्धीचे डोळे म्हणून अखंडतेची परी झावळे भूत भिन्न ऐशे देखे तेची संकल्पाची सांज जे लोपे ते अखंडतेची आहे स्वरूपे तैशी शंका जात केव लोपे सापवन माळेचे एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ काय घडिया गाडगियाचे निगती कोंब परते कुलालमतीचे गर्भ मटले की. 74 नंबरच्या ओळीपर्यंत आलो आपण. पुढे अनेक 2 दृष्टांत 2 ओळीमधून दिलेले आहेत, ते आपण नंतरच्या चिंतनामध्ये बघू. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल.